नमस्कार. मी डॉक्टर वंदना वागचौरे, संचालिका आर्या फाउंडेशन संचालित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र तसेच अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि हिरकणी महिला मंच. नवीन वर्षाचे स्वागत करताना आवर्जून एक गोष्ट सांगावीच वाटते की गेले अनेक वर्ष व्यसनमुक्ती केंद्र यशस्वीपणे चालवित आहे आणि हे व्यसनमुक्ती केंद्र चालवत असताना गेल्या 5-10 वर्षाचा जर आपण काळ बघितला तर त्यावेळेस येणारा जो पेशंट होता आमच्याकडे तो व्यसनमुक्ती केंद्राची ट्रीटमेंट घेण्यासाठी साधारण 30 ते 40 या वयोगटातील मोस्टली पेशंट होते. पण अलीकडे दुर्दैवाची गोष्ट अशी की आता जे पेशंट सध्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट होत आहेत ते जवळपास 18 ते 20 ते 25 या वयोगटातील आहे. तर मी वयात येणाऱ्या पालकांना आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या वयात येणाऱ्या मुलांकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांचा मित्रपरिवार कोण आहेत, ते कोणाला भेटतायत, कोणाशी मैत्री करतायत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, ते बाहेर गेल्यानंतर काय करत आहेत, या गोष्टींकडे जर थोडंसं आपण लक्ष दिलं तर कदाचित आपल्या घरापासून आपण सुरुवात करू शकतो आणि येणारी युवा पिढी ही व्यसनाधीन होणार नाही किंवा व्यसनांच्या आहारीत जाणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करत असताना मद्यधुंद होऊनच आपण नवीन वर्षाची सुरुवात करावी अशी आवश्यकता नाहीये. आयुष्याचे चांगले निर्णय घेऊन आणि चांगले संकल्प करून, सकारात्मक संकल्प करूनही आपण आपल्या आयुष्याची आणि नवीन वर्षाची सुरुवात करू इच्छितो. तर तुम्हा सर्वांना मी हेच आवर्जून सांगू इच्छिते, आयुष्यात येवो तुमच्या हजारो नूतन वर्ष, घेऊन आनंद व हर्ष. आणि आर्य फाउंडेशन संचालित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हिरकणी महिला मंच तसेच नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संपूर्ण टीमकडून संपूर्ण भुसावळवासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.